आमचे शेतकरी वाऱ्यावरती आलेत. 1 लाख शेतकरी बाजूच्या मतदारसंघामधले बसले, तिकडे 2,500 बसलेत. याच्यावरती विषयाचा वक्तृत्व स्पर्धा तुम्हाला इंटरेस्ट असेल, आम्हाला नाही. कोणाला बोलताय वक्तृत्व स्पर्धा? तुम्ही आम्हाला उचकावताय का की आम्ही लॉ अँड ऑर्डर हातात घ्यावी आणि मग तुम्ही क्रांती करावी? उद्या तुम्ही पण रिटायर व्हाल, तुम्हाला पण हे दिवस येऊ शकतात. शेतकरी सगळे तुम्हाला पण उद्या दिवस येऊ शकतात. हे आत्मशासन आहे, लोकशाहीचं शासन आहे इकडे. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्याचे स्पर्धा चालली आहे. त्यावेळेस आपण नुकसान झालेलं आहे. ए बाबा, यांना काय करायचं रे? मी बसलोय पोलीस प्रशासनाला जे करायचं आम्हाला उचलून घेऊन जायचं, उचलून घेऊन जा. तुम्हाला तेच करायचं आहे का? टाका सगळे आणि इन्स्टिगेट करतायत, उचकावतायत की यांनी काहीतरी बोललं पाहिजे आणि हा बोलला की आपण याचा कार्यक्रम करू. कसले रे तुम्ही? तुम्ही पण रिटायर होणार. टेक्निकली मी बोलतो शब्द कशाबद्दल काढलाय? तुम्ही चुकीचं असं तुम्ही कशाला येताय? आम्ही आमच्या हक्कासाठी वक्तृत्व स्पर्धा पहिली गोष्ट 25 शेतकरी म्हणजे थट्टा आहे ना, ही योग्य गोष्ट नाहीये. तुम्हाला आमच्यावरती काय कारवाई करायची तुम्ही करू शकता. ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला असं मरणच. आता आम्हाला पैसे कोरडोला आम्हाला 13,500 मिळणारे, बागायतला 40-50 हजार रुपये मिळाले असते, ते पण मिळत नाही. मागचे पण गेले आमचे पैसे. बागायतमध्ये मक्का लावले तुम्ही. हे मी सगळ्यांसमोर सांगतोय. ठीक आहे, पोलिसांच्या समोर सांगतोय, तहसीलदारांच्या समोर सांगतोय. आता आज तारीख काय आहे? 1 जानेवारी. ठीक आहे, यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत पैसे जर नाही दिले, ठीक आहे, तुम्ही कोणीच यायचं नाही आणि मी पण इथे येणार नाही. पण मी आत्मदहन करून टाकीन, मी मारून टाकीन. करून देणार नाही दादा आम्ही. एक मिनिट, यांनी इलेक्शन चोरली ना, नेली ना ती विधानसभा तिकडे चोरून. मग पैसे तर चोरा ना, ते पैसे पण चोरता का? तुम्ही इलेक्शन चोरली बस झालं ना. एन्जॉय करताय, लाईफ एन्जॉय करताय, गुलाम झालाय तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे. ठीक आहे, व्हा ना गुलाम. इतकी गुलामगिरी मला नाही सांगणार. मी जीव देऊन टाकीन आणि जबाबदारी पोलीस प्रशासनाची आणि तहसीलची राहील. काय गुन्हे दाखल करायचे? 15 फेब्रुवारीला माझे पैसे शेतकऱ्यांना नाही भेटले ना, मी स्वतःचा जीव देऊन टाकेन. हे शब्द लक्षात ठेवा. जबाबदारी पोलीस प्रशासनाची आणि तहसीलची राहील. काय कळवायचं ते कळवा. 15 फेब्रुवारी डेडलाईन देतोय. नाही तर मी कोणालाही काहीही सांगणार नाही. सांगेन की गोव्याला सुट्टी करायला चाललोय, तिकडे जीव देऊन टाकेन. हा माझा शब्द लक्षात. आम्ही देऊ देणार नाही. चला बस, चला असं ना, चलो ये भी बात हो गया. आणि करून दाखवीन मी काय करू शकतो आणि माझं आत्मबळ काय आहे. हे काही सिद्ध व्हायचं राहिलेलं नाही. तुम्ही लोकशाही चोरताय, चोरा. तरी पण आम्ही ब्रश शब्द काढत नाही तोंडात. पण पैसे तर द्या आमच्या हक्काचे. चला ते पण चोरायचं तुम्हाला आणि काहीतरी वक्तृत्व स्पर्धा नसल्या गोष्टी बोलायच्या. का तर तुम्ही तहसीलदार कोण विचारतो? सगळ्यात खालचा ऑथॉरिटी आहे तहसीलदार. आम्हाला माहित नाही, आम्ही पण आमदार राहिलेली माणसं आहे. मुख्य सचिव नीट वागतो आमच्याशी, तो नाही बोलत वक्तृत्व स्पर्धा. तुम्ही कुठे? अतिरिक्त मुख्य सचिव हे नीट वागतात आमच्याशी. टॉप लेवलचे ब्युरोक्रेट्स नीट बोलतात. तुम्ही कुठे? वेर आर यू? व्हॉट इज युअर पोझिशन? बात करताय. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर्षवर्धन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हर्षवर्धन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय.